एक तर रिपब्लिकन पक्षाला जागा एक 26 जागेची यादी आम्ही दिली होती आणि त्या 26 जागेपैकी 15-16 जागा तर आम्हाला मिळाव्या आणि त्या जागा बीजेपी आणि शिवसेना दोघांच्या कोट्यातून मिळाव्यात अशा पद्धतीची आमची सूचना होती. पण काल रात्रीपर्यंत त्यांच्याबरोबर आमची मिटिंग झाली नव्हती, कारण आमच्या 26 जागाची यादी 10 दिवसापूर्वी त्यांना दिली होती आपण. पण काल रात्री ज्या जागा आम्हाला सांगितल्या त्या 6 जागा त्या जागा आम्ही मागितलेल्या नसलेल्या जागा त्या दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी उमेदवार त्यांचेच होते, त्यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यामुळं ही तर गोष्ट अत्यंत गंभीर आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष हा त्यांचा जुना मित्र आहे आणि एका बाजूला काँग्रेसच्या अलायन्समध्ये वंचित बहुजन आघाडीला 62 जागा मिळतात आणि रिपब्लिकन पक्ष मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीपेक्षाही आमची ताकद मोठी आहे आणि अवस्थांमध्ये आमची ताकद आहे. तर असं असताना रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष करणं अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळं एक तर त्यांनी आम्हाला अशा पद्धतीनं एक जागा तर सोडली नाही. महाराष्ट्रामध्ये पुणे पिंपरी चिंचवडमध्ये काही जागा तर सोडण्यात आलेल्या आहे. नांदेडमध्ये 2 जागा सोडलेल्या आहेत, भिवंडीला 1 जागा सोडलेली आहे, पनवेलला 1 जागा तर सोडलेली आहे. अशा काही ठिकाणी जागा 1-2 अशा सोडलेल्या आहे, परंतु अनेक ठिकाणी 1 जागा तर सोडली नाही. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या संबंधामध्ये ज्या ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र आली त्या ठिकाणी आम्हाला जागा सोडणं त्यांना शक्य झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. प्रवीण दरेकर आता आले होते आणि ते मुख्यमंत्र्यांचा मेसेज घेऊन आले होते आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या कोणत्या ज्या प्रायोरिटीच्या महत्वाच्या जागा आहेत त्या जागांची यादी आणा आणि त्याच्यातून आपण मार्ग काढूया. त्या प्रमाणात आम्ही सूचना केलेली आहे की दोघांच्या यादीतून एक 8-10 जागा ज्या आहेत त्या तरी आम्हाला सुटाव्या आणि विड्रॉलपर्यंत हा निर्णय व्हावा अशी सूचना त्यांना पण केलेली आहे. 5-6 जागा बीजेपीच्या कोट्यातल्या आणि त्या 3-4 जागा या शिवसेनेच्या याच्यामधल्या. तर अशा पद्धतीने जागा मिळाव्यात अशी सूचना आपण त्यांना केलेली आहे आणि कदाचित उद्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत माझी भेट होईल आणि जागा काही थोड्या क्लिअर करून आम्हाला त्या द्याव्यात अशी आमची सूचना आहे. त्यानंतर काही कॉर्पोरेशनचे त्या नगरसेवक असतील, काही समिती असतील, काही बाकीची महामंडळ असतील तरी या संबंधामधले आश्वासन आम्हाला मिळावं आणि ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये मिळेल. आणि मी ही सूचना केलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे जे आहेत त्यांच्यासोबत एकत्रित